नमस्कार बाळांनो, मी आज तुम्हाला कढीपत्त्याची चटणी बनवून दावणार आहे। गावाला लय कढीपत्त्याची झाडं असतात। हे आमच्याच झाडाचा आणलाय ढाका। हे डाळा धुवून घेतलेला आहे। त्याची आता पानं काढते आणि चटणी बनवायची त्याची। तवा गरम झालाय। आता कढीपत्त्याची पानं भाजून घेते। अर्धी पळी तेल ओतते। कढीपत्त्याची पानं घेतली ती आता भाजून घ्यायची। लई पानं भाजायची नाही तर कुरडी कुरडी होईल तर भाजून घ्यायची। तर काढून घेते। तेल घालते। काही काही सामान लागते ना ते आता भाजून घ्यायचं। तुम्हाला दावते। पांढरी उडदाची डाळ हे आता भाजून घ्यायची। शेंगदाणा, चण्याची डाळ, चमचे खोबरं आहे घालते। असा लसणाच्या फकड्या, अर्धा चमचे जिरं। आता हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं। हे सगळं साहित्य घोळं भाजून घ्यायचं। ते भाजून घेतले चांगलं। आता काढून घेते ताटात। लाल तिखट टाकते। चवीपुरतं मीठ टाकायचं। सर्व मिक्स करून घेते आणि मिक्सर मध्ये बारीक करते। ही मिक्सर मध्ये घालून जरा जरा बारीक मोठी चटणी करून घ्यायची। जाड जाड। बघा बाळांनो, चटणी आपली मिक्सर मध्ये करून झाली। अशी जाडसूड करायची असते। बाळांनो, 1 ते 2 महिने चटणी टिकते। आरोग्यासाठी चांगली असते। तुम्ही पण बनवून खावा। शहरात विकत घ्यायला लागतो कढीपत्ता। गावाला चिकार असते कढीपत्त्याची झाडं।